नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अविनाश आणि वेलकम करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ट्रिपल एस लर्निंग अकॅडमीवर. मित्रांनो, मी खूप दिवसानंतर म्हणजे महिना सव्वा महिन्याच्या गॅपनंतर मी पहिल्यांदाच आपल्याकडे आलेलो आहे, खास करून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण दहावीच्या बोर्डाची एक्झाम आता जवळ आलेली आहे आणि भरपूर मित्र माझे की दहावीच्या बोर्डामध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. त्या सर्वांना माझ्याकडून ऑल द बेस्ट आणि खूप छान अशी परीक्षा द्या तुम्ही. परंतु जर काही विद्यार्थ्यांना जर प्रॉब्लेम असेल म्हणजे की त्यांना असं कॉन्फिडन्स येत नसेल की दहावीमध्ये मार्क कसे मिळवायचे, किंवा काही पालकांना असं वाटत असेल की माझ्या पाल्याला 90% वरती पडावे, काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की मला 90% वरती पडावे मार्क, तर ते पडतील कसे यावर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, काही टिप्स देणार आहे. त्या गोष्टी तुम्ही जरूर पहा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, मी सांगितल्या त्या गोष्टी जर तुम्हाला पटल्या, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. ठीक आहे मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 90%च्या वरील मार्क मिळवणे खूप अवघड गोष्ट नाही आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला स्मार्ट अभ्यास करायचा. स्मार्ट अभ्यास इन द सेन्स तुमच्याकडे खूप सारे विषय आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश अँड सो ऑन. ठीक आहे, मॅथ्स वगैरे वगैरे. तर प्रत्येक विषयाला तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे. थोडासा वेळ इन द सेन्स प्रत्येक विषयाला, माझ्यामध्ये हा जो शेवटचा महिना आहे त्यासाठी प्रत्येक विषयाला 2-2 तास दररोज जरी दिले तरी खूप मोर दॅन सफिशियंट आहे. तर अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर यामध्ये तुम्हाला हे करायचं आहे की जो तुमचा आवडीचा विषय आहे, फॉर एक्झाम्पल तुमचा गणित हा विषय आवडीचा आहे, मॅथ हा विषय आवडीचा आहे, तर यासाठी ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे अभ्यासाची एक टेक्निक असते. जर समजा दिवसभरामध्ये 6 तास अभ्यास करत असाल तर तुम्हाला काही वेळानंतर बोरिंग वाटतं. बोरिंग वाटला नाही पाहिजे याकरता काय करायचं, जो सब्जेक्ट तुम्हाला सर्वात जास्त बोरिंग वाटतो, टिप नंबर 1 ही आहे, जो सब्जेक्ट तुम्हाला सर्वात जास्त बोरिंग वाटतो तो मॉर्निंगला कव्हर करा. मॉर्निंगला अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही झोपेतून उठलेले असतात आणि फ्रेश असतात, तुम्हाला झोप येणार नाही. समजलं. आणि जो विषय तुम्हाला खूप आवडीचा विषय, फॉर एक्झाम्पल तुमचा विषय आवडीचा आहे गणित, मॅथ्स, तर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला झोपीचा टाईम असतो किंवा आता रात्रीचे 10 वाजले तुम्हाला झोप येते, तर त्या टायमाला गणित हा विषय घ्या, म्हणजे मॅथ्स हा विषय घ्या, जेणेकरून तुमची झोप ही तुम्हाला मॅटर करणार नाही, तुमच्या स्टडीमध्ये मॅटर करणार नाही. ही टिप नंबर 1 आहे मित्रांनो. टिप नंबर 2, तुमच्या महाराष्ट्र बोर्डच्या जी पुस्तकं आहेत त्याच्याखाली जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत, तेवढे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ही झाली टिप नंबर 2 मित्रांनो. टिप नंबर 3 आणि शेवटची टिप मी तुम्हाला सांगू इच्छितो. ही टिप अशी आहे, या टिपचा वापर करून खूप विद्यार्थ्यांनी आतापर्यंत यश मिळवलेलं आहे अभ्यास याच्यामध्ये. तर टिप नंबर 3 ही अशी आहे की मागच्या 5 वर्षाचे एक्झाम पेपर्स, जे काय प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत त्या चाळा, त्याच्यामधले प्रश्न वाचा, त्या प्रश्नाचा अर्थ समजून घ्या, उत्तर समजून घ्या आणि ते प्रश्न पाठ करा. हे जर तुम्ही घोकमपट्टी करा म्हणत नाहीये मी, घोकमपट्टीला पाठपुरवठा करत नाही मी, परंतु ते जे काय प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांना व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न म्हणून दर्जा द्या आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या डोक्यात ठेवा. कारण माझ्या मते तरी जर तुम्ही ह्या 3 टिप्सचा जर वापर केला तर तुम्हाला 90%च्या वर मार्क मिळणं खूप कठीण राहणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊन काही चालणार नाही. ज्या वेळेला तुम्हाला टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, त्यावेळेला तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडीच्या असतात, जे काय तुमचे छंद असतात ते तुमचे जोपासा, आणि छंद जोपासल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स केल्यानंतर थोडंसं अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, हाच एक टाईम असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही 10वीचा जे प्रिपरेशन करतात. माझ्या मते तुमच्या प्रिपरेशनसाठी 6 hours स्टडी फॉर द डे, एका दिवसामध्ये 6 तासाचा स्टडी खूप मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त तुम्ही स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे सांगायचं झालं तर वेगळा काही म्हणजे टाईमपास करू नका. थोडक्यात सांगायचं झालं त्या 6 तासामध्ये बिलकुलही टाईमपास करू नका. 6 तास म्हणजे शिकामोर्तब मी करत नाही. काही विद्यार्थी 8 तास करू इच्छितील, काही विद्यार्थी 10 तास करतील, परंतु फॉर एक्झाम्पल मोर दॅन सफिशियंट 6 तास माझ्यामध्ये तरी मला जे वैयक्तिक वाटत होतं त्यानुसार मी 6 तासामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजूनही काही त्रुटी म्हणजे काही जर मनामध्ये शंका असतील तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सदैव प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो. आणि मी आपण सर्वांना पुनश्च एकदा हार्दिक 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 अभिनंदन करतो तुमच्या एक्झामसाठी.
आणि तुमच्या स्टडी प्रिपरेशनसाठी. आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या कमेंट्स मला प्रेरणा देत असतात आणि नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मला उत्तेजित करत असतात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू सो मच.